सोलापूर शहरातील सर्वात सुशिक्षित भाग म्हणून ओळखला जाणारा आंतोळीकर नगर आज पावसामुळे जलमय झाला असून नागरिक संतापलेत। आम्ही शहरात सर्वात जास्त टॅक्स भरतो तरी आमचीच परिस्थिती झोपडपट्टीसारखी का झाली आहे, असा ज्वलंत सवाल येथील रहिवाशांनी केलाय। पावसाचे पाणी घरात घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। यामागे प्रगती लॉन्समुळे निर्माण झालेला अडथळा हा मुख्य कारणीभूत आहे, असा आरोप स्थानिकांनी केलाय। रहिवाशांचा रोष स्पष्ट दिसून आला। महापालिका अधिकाऱ्यांना एवढाही कॉमन सेन्स नाही का? आम्ही प्रचंड कर भरतो तर समस्येकडे बघण्याची ही त्यांची तयारी नाही। नागरिकांनी मागणी केली आहे की महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप अधिक उफाळून येईल, असा इशारा देण्यात आलाय। हॅलो सर, अमीरुद्दीन दरेवाले बोलतोय, इथं आंतोळीकर नगर भाग 2 मधून। तर हे पावसाच्या पाण्यामुळे एवढी हाल होते ना इकडं, ते रोडवर सगळ्या आमच्या घरामध्ये बेडरूम मध्ये पाणी आलंय। मला फक्त व्हॉट्सअपला फोटो पाठवा आणि तुमचा ऍड्रेस पाठवा, मी लगेच माणूस पाठवतो। सर तुम्ही इथं तुमच्या माणसं आहेत? कोण तुम्ही? आम्ही कार्यकर्ते आले तिथं। ते घरामध्ये ना पेशंट आहेत, दोन दिवस 3 दिवस पाणी घरामध्ये आलंय। इथं सगळे किचन मध्ये बेडरूम मध्ये सगळं पाणी आलेलं आहे। हो ना, मला फोटो पाठवतो आणि ऍड्रेस पाठवा, मी माणूस पाठवतो। बर सर, बर ठीक आहे। प्रभाग क्रमांक 21 मधील आंतोळीकर नगर भाग 1-2 मधील हा जो रस्त्याचा भाग आहे आणि आमच्या भागात एवढा मोठा पावसाळी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि येथे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नाही आहे। यामुळे ह्या पावसाळी पाण्याची व ड्रेनेज लाईनची व्यथा असं झालेली आहे की नागरिकांच्या घरात पाणी, आता ज्येष्ठ नागरिकांच्या घरात पाणी घुसले, त्यांच्या घरातलं अन्न पाणी सगळं भिजून गेलेलं आहे। त्यामुळं माझी महापालिका प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर येऊन हे जे पाणी साचलेलं तळं जे आहे, लोकांच्या घरात 3 ते 4 फूट जे पाणी आहे ते लवकरात लवकर येऊन आज लवकरात लवकर येऊन हे पाणी निचरा करावं, जेणेकरून ह्याच्या पुढं पावसाळ्यात कुठलाही त्रास होणार नाही। या भागात 100% टॅक्स भरतो आम्ही आंतोळीकर नगर। प्रत्येक सोसायटीचे लोक, ह्या जर सोसायटीला एवढा त्रास होत असेल तर महापालिका प्रशासन कधी जागा होणार आहे हे आता येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला सत्ताधारी पक्षांना आम्ही यांचं दाखवून देऊ व जे कोण नगरसेवक आहेत त्यांनी काम केले वगैरे नाही केले हे सगळं हे जनतेसमोर दिसत आहे। त्यामुळे लोकांनी कुणाला काय केलं पाहिजे, कुणाला मतदान केलं पाहिजे हे जनतेला आता या पावसामुळे कळत आहे। कोण काम करते किंवा कोण नाही करत ते लवकरात लवकर पाणी सोडवावं ही महापालिकेला माझी प्रशासनाला विनंती आहे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर कुलदीप सिंग आहे। मी गॅस्ट्रो सर्जन आहे।
तर आमच्या आंतोळीनगर 2मध्ये नुसतं नॉर्मल पाणी नाही तर ड्रेनेजचं पाणीही आमच्या सगळ्यांच्या घरात घुसलेलं आहे आणि ते पिण्याच्या पाण्यामध्ये पण जात आहे. तर हे नुसतं आमच्या शरीरासाठी नाही तर सगळीकडेच हे आमच्या अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सोलापूर म्युन्सिपाल्टीने लवकरात लवकर ह्याचं जे काय आहे ते कार्यवाही राहून ड्रेनेजचं काम आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं एवढी विनंती. हे जे आता पाणी दिसायला लागलं तुम्हाला, हे सगळं जेव्हापासून प्रगती लॉन झालेलं आहे तेव्हापासून हा लॉन हे पाण्याचा त्रास आम्हाला सुरू झालेला आहे. तिथे सँड वॉटर लाईनची जी लाईन आहे त्याच्यावर त्यांनी लॉन बांधलेलं आहे. त्यांना चौकशी त्यांच्या बांधकामाची परवानगी कशी मिळाली हे सगळ्यात पहिलं चौकशी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, वरची जर 18 इंची ड्रेनेजची लाईन असेल, आमची इथं 12 इंची लाईन आहे, तर अधिकाऱ्यांना एवढं कॉमन सेन्स नाही का की 18 इंची लाईन 12 इंचीमध्ये कसं जोडणार? सगळे ड्रेन ओव्हरफ्लो होणार नाही का? हे काय आम्ही समजावं लागतं का? इंजिनियर त्यांनी आहे का आम्ही आहे? हा आंतोळीकर नगर एरिया सोलापुरातला वन ऑफ द प्रीमियम एरिया आहे. सगळ्यात जास्त टॅक्स माझ्या मतेने ह्या एरियातून मिळत असेल महापालिकेला. झोपडपट्टीसारखी स्थिती झाली आमच्या इकडं. जे झोपडपट्ट्या बिना टॅक्सचे राहतात ना त्यांच्याकडे कॉन्क्रीटचे रोड आहेत, एक थेंब पाणी नसतं रोडवर. इथं आमच्या घराच्या आत पाणी शिरा लागलंय. अधिकाऱ्याला काय तुमची मागणी आता काय सांगणार? ड्रेनेजचं काम लवकरात लवकर करून घ्या, रस्ते करून द्या आम्हाला, आणि त्या प्रगती लॉन जे आहे त्यांची चौकशी करा. तिथं जाऊन बघा पाणी कुठून येतंय, कसं येतंय, त्यांनी कुठलं पाणी कुठं सोडलंय.